नमस्कार शेतकरी बांधवांनो. सर्वप्रथम आपल्याला माहीतच आहे की मागील काही दिवसापासून ढगाळ वातावरण आणि पावसामुळे हरभऱ्याच्या पिकावर बुरशीजन्य रोगाचा धोका वाढलेला आहे. या ढगाळ वातावरणानंतर तापमानात झालेल्या बदलामुळे आणि सकाळी पडलेल्या धुवारीमुळे फुलगळ होण्याचा धोका जास्त प्रमाणात असतो. तसेच याच कालावधीत हरभरा पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव देखील मोठ्या संख्येने आढळून येतो. या समस्यांपासून बचाव करण्यासाठी योग्य वेळी योग्य घटकाची फवारणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामध्ये NPK 1261 हे विद्राव्य खत वापरले जाते. या खतामध्ये नत्र आणि स्फुरद मोठ्या प्रमाणावर असल्याने फांद्या आणि फुलांच्या संख्येत खूप वाढ होते. तसेच आपल्या झाडाच्या पांढऱ्या मुळांची सुद्धा वाढ होते. सतत ढगाळ वातावरणामुळे प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेला अडचण येते. परिणामी अन्नद्रव्याचा तुटवडा होतो आणि पिकांवर ताण निर्माण होतो. यासाठी इफ्को कंपनीचे सागरिका हे खूप प्रभावी आहे. यामध्ये सीव्हीड एक्स्ट्रॅक्ट समुद्र शेवाळ असते, जो जैव उत्तेजक म्हणून काम करतो आणि पिकाला आवश्यक असलेले अमिनो ॲसिड आणि पोषक तत्व पुरवतो. यामुळे पिकांवरील ताण कमी होतो. याच काळात पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्यांची आवश्यकता मोठ्या प्रमाणात असते. यासाठीच चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट्स याचा वापर फायदेशीर ठरतो. यामध्ये झिंक, फेरस, बोरॉन, कॉपर, मॅग्नीज आणि मॉलिब्डेनम यामध्ये जे पोषक तत्व आहेत त्यांचे पिकाला लवकर मिळाल्याने पिकात जलद सुधारणा होते.